आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्रातले दिग्गज नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। स्वतः खडसेंनी आपल्या पक्षप्रवेशाची माहिती न्यूज 18 लोकमतला दिली आणि लवकरच खडसेंच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे। रावेर लोकसभा मतदारसंघातून खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे भाजपच्या तिकिटावरती निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत। दरम्यान खडसेंच्या पक्षप्रवेशासंदर्भात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात देखील या संदर्भातलं विधान केलं होतं आणि खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय। विशेष म्हणजे भाजप प्रवेश झाल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपालपद दिलं जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आणि खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त आजच निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे। भाजपतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होऊ शकतो। त्यानंतर पक्षाकडून खडसेंवरती राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंनी दिल्लीवारी केली होती आणि त्यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतरच खडसेंची भाजपमधील घरवापसी निश्चित झाल्याचं बोललं जातं। या संदर्भात न्यूज 18 लोकमतला सर्वात आधी बातमी दाखवली होती। त्यानंतर नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आणि हा फोटो समोर आल्यानं न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालं। दरम्यान रोहिणी खडसे यांनी आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं एक्स वरती पोस्ट शेअर करत स्पष्ट केलंय। मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करते आहे। मी याच पक्षात आहे आणि भविष्यात देखील याच पक्षात राहणार। मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच लढेंगे और जीतेंगे अशी पोस्ट रोहिणी खडसे यांची। या संदर्भात आपण अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी जळगावातून नितीन नांदुरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। नितीन, आता एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार ही बातमी सगळीकडे पसरली आहे महाराष्ट्रभर, तर त्याचे पडसाद किंवा काय वातावरण सध्या जळगावात आणि मुक्ताईनगरात दिसतंय? निश्चितच श्वेता, आपण जर बघितलं तर येत्या 9 तारखेला चंद्रपूरमध्ये होणाऱ्या मोदी यांच्या सभेमध्ये एकनाथ खडसे पुन्हा भाजपची घरवापसी करतील अशी चर्चा या ठिकाणी जोर धरते आहे। न्यूज 18 लोकमतला सुद्धा एकनाथ खडसे यांनीही ही माहिती कालच्या दिवशी या ठिकाणी दिलेली आहे। नेमका याचा जळगावमध्ये काय परिणाम होणार आहे, त्यासोबत आपण राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पुढेच कॅमेरासमोर बोलण्याच्या ठिकाणी नकार दाखवलेला आहे। मात्र एकीकडे जर बघितलं तर भाजपचे पदाधिकारी आपल्यासोबत जुळलेले आहेत। खुद राधेश्याम चौधरी आहेत। दादा, काय सांगाल, भाजपमध्ये येण्याची पुन्हा घरवापसीची चर्चा एकनाथ खडसेंची रंगली आहे, काय प्रतिक्रिया तुमची वाली? सर्वप्रथम माध्यमांमधून ह्या चर्चा आहेत, त्याच्यामुळे या विषयावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, परंतु आपण प्रश्न विचारलाय, एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी माझं मत मांडू इच्छितो। एकनाथरावजी खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु हे पक्षातनं गेल्यानंतर ते राजकीय दृष्ट्या अत्यंत धूर्त आहेत। भाजप सोडल्यानंतर आपलं काय नुकसान झालं आणि भाजप सोडल्यानंतर आपण काय मिळवलं याची बेरीज वजाबाकी नक्कीच केली आहे। भाजप सोडल्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेल्या दूध फेडरेशनची सत्ता गेली, त्यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेची सत्ता गेली आणि इतकंच नाही तर ते जेव्हा भाजप सोडून गेले तेव्हा त्यांच्यासोबत एकही मातबर पदाधिकारी, आमदार, खासदार कुणी गेलं नाही। एवढंच नाही तर ते आपल्या स्नुषा आदरणीय खासदार रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत, त्यांचं देखील मत परिवर्तन करू शकले नाही की तुम्ही भाजप सोडून माझ्यासोबत या, म्हणून ते कुटुंबात देखील भाजप सोडायला कोणाला कन्व्हिन्स करू शकले नाही। तर खूप मोठा काही प्रभाव ते पाडू शकले नाही, भाजपमधून खूप मोठी आउटगोईंग होईल असं वाटत होतं, ते करू शकले नाही। परंतु आता त्यांना असं वाटतंय की आता भाजपशिवाय पर्याय नाही। भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांनी पाठबळ दिलेले नेते मोठे होतात, नेत्यांमुळे भाजप मोठा नाही, हा जो एक संदेश आहे मला असं वाटतं की त्यांनी हा स्वीकारलेला आहे आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आपलं जे नुकसान झालं आणि भाजपमध्ये आल्यावर आपला जो फायदा होणार आहे याचा विचार केला असावा आणि त्या दृष्टीने अशी पावलं ते कदाचित उचलत असावे। तर मला असं वाटतं की ते भाजप पक्ष वाढवण्यासाठी येत आहेत असं मला वाटत नाही, तर ते स्वतःचं राजकीय पुनर्वसन आणि आपल्या आप्तस्वकीयांचं राजकीय भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने येत आहेत एवढंच मला वाटतं। आपण जर बघितलं तर स्वतः की राजकीय पुनर्वसन करण्यासाठी नाही, स्वतःचं भवितव्य या ठिकाणी राखण्यासाठी येत आहेत। गिरीश महाजन यांचे आणि खडसेंचे सर्वश्रुत या ठिकाणी आरोप प्रत्यारोप आपल्याला जिल्ह्यात दिसून येते, महाराष्ट्रात दिसून येत आहे।
गिरीश महाजनांचे समर्थक अरविंद देशमुख स्वतः आहेत. नेमकं गिरीश महाजन आणि खडसे भाजपात ज्यावेळेस एक सोबत काम करतील तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया राहील, नेमकी काय त्यांची भूमिका राहील? हे आता माध्यमातून नाताभाऊ भाजपामध्ये येत आहेत अशा बातम्या कानावर येत आहेत. निश्चित आनंद आहे. आता मागील कालखंडामध्ये विचार करायचा म्हटला तर भारतीय जनता पार्टी ही जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर आज आपण बघतो की जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य सरपंच हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. नगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, या ठिकाणी सर्वाधिक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. आपण पाहतो बाजार समित्या ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या या सुद्धा भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त आहे. आणि तुम्ही म्हणाल की उत्तर महाराष्ट्राचं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना 7-8 जागा निवडून आणण्याचं एक मोठी संधी उपलब्ध करून दिली होती आणि गिरीश भाऊंनी त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी 8 जागा या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून सर्वच्या सर्व 100% यश त्यांनी मिळवून दिलं होतं. आता नाताभाऊ येत आहेत. मागच्या कालखंडामध्ये ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले मोठे नेते आहेत. त्यांच्या येण्याने निश्चित आम्हाला आनंद आहे आणि आगामी काळामध्ये माननीय नामदार गिरीश भाऊंच्या नेतृत्वात निश्चितपणे तळागाळापर्यंत पक्ष पोहोचलेला आहे. असं वाटतं का गिरीश महाजन आणि त्यांचा पुन्हा जमेल आणि ते सोबत काम करतील भाजप वाढवण्यासाठी? तसं ना, पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि या ठिकाणी पक्षाचा जे निर्णय असेल तो पक्षाचा नेता असो किंवा कार्यकर्ता असो, हा प्रत्येक निर्णय निर्णय जो असतो तो मान्य करावा लागतो आणि पक्ष निर्णयाप्रमाणे आमचे नेते निश्चितपणे. तुमची काय प्रतिक्रिया राहील? भाजपमध्ये जर खडसे आले तर नेमकी कशी भूमिका राहील? काय वाटेल, भाजपला फरक पडेल किंवा त्यांचा फायदा होईल? काय वाटतं? कसं आहे, मी पण बातम्यांनी ऐकलं किंवा चर्चा ऐकलेली आहे आणि हे कधीपासून बिलकुल. चालू आहे की खडसे साहेब भारतीय नितीन, जनता आणि पार्टीचे कशा पद्धतीनं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे एकत्रितरित्या काम करतील की काय होईल नेमकं, हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच, ज्यावेळेस एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होईल आणि ज्यावेळेला ते एकत्र काम करायला सुरुवात करतील. धन्यवाद.